का आम्हाला काय मोदी साहेबाच्या बांधाला बांध नाही, त्यांचं आमचं काही भांडण नाही बांधायचं. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलं होतं 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न किती करतो, दुप्पट. म्हणजे झालं का नाही दुप्पट उत्पन्न? आज कसं नाही रे, झालं म्हणा, नाही तर ईडी लावतोय बघ मागं पुन्हा. नाही कसं म्हणतो, 11,000 रुपये क्विंटल सोयाबीन गेलं का नाही? मग कितीला आणलं? पाम तेल आयात करून, सोयाबीन आयात करून 11,000चं सोयाबीन कितीला आणलं? माझं 5,000 निघायचं आहे का कोण घ्यायला? असं 4,500 रुपये. 11,000चं सोयाबीन 4,500 रुपयाला आणलं, झालं की उत्पन्न दुप्पट. 11,000 वजा 4,500 रुपये, किती रुपयाचा फरक पडला क्विंटलला? 6.5. तरी ती वरचं 500 मोदी शाहच्या नावानं देऊन टाकू आपण. आपल्याला कसं महिन्याला देते ती, तसं त्यांना देऊन टाकू आपण. म्हणजे ती महिन्याच्या महिन्याला महागारी गेलं. आता शिल्लक किती राहिलं? 6,000 रुपये एका क्विंटलला. एका एकरात किती क्विंटल निघतं सोयाबीन? 6. 10 वाढा, निबल धरू, 5च धरू, वरचं 5 क्विंटल सुद्धा त्यांना देऊन टाकू. 5च धरू. क्विंटलला 6,000 रुपये म्हणलं तर 5 क्विंटलचं 5 का बेटा 20 म्हणून नको. डॉक्टर पाटील 40 वर्ष म्हणून तर बसला इथं. असा तुम्हाला हिशेबच कळाला नाही किती वर्ष राहिले इथे. 5 का 30,000 रुपये एका एकरात. एकरात 30,000 झालं तर 5 एकराचं 5 तिक 15. 1.5 लाखाचं नुकसान आहे का नाही? 1.5 लाखाचा निब्बर हमारा खाल्लाय शेतकऱ्यानं. तरी कमीत कमी पकडलंय, एकदम कमी पकडलंय. 1.5 लाखाचा निबर कुचा खाऊन ही पारावर बसलं का शेतकरी? तुला 4 महिन्याचं 2,000 आलं का म्हणून चर्चा करतो. काय गत आहे? 1.5 लाख जास्त आहे का 2,000? तिथं देऊन टाकले की आपण 4 महिन्याचे 2,000, 500 महिन्याला. मग अशी आता 4 महिन्याला 2,000 म्हणलं तर महिन्याला किती? 500. महिन्याला 500 म्हणलं तर दिवसाला किती? 16-17च्या मध्ये येते. पण 17 धरू आपण. 17 रुपयात काय येते रोजचं सांगा मला? एका शेतकऱ्याला विचारला औषध द्या, म्हणला दादा त्याच्यात अजून 3 टाकलं तर 3 इमल येतात म्हणते. घ्या इमल. अरे शेतकरी सन्मान. अरे त्या शेतकऱ्याचं सोयाबीन तुम्ही पाडायसाठी पाम तेल आयात करता, सोयाबीन आयात करता. तुम्ही कारण सांगता की 11,000 रुपये क्विंटलला गेलं की महागाई वाढती. त्या शेतकऱ्याचा कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर काय करता? निर्यात बंदी आणता. ती शेतकरी अक्षरशः कांदा उकांड्यात फेकून देते. तेव्हा त्याला विचारित ना किती रुपये लागला म्हणून. ही बिस्लेरी बाटलीचं पाणी 20 रुपये लिटर आहे आणि गाईच्या दुधाचा भाव शेतकऱ्याच्या 27 रुपये लिटर आहे. ही जर शेतकऱ्याची अवस्था असेल तर मला त्या सरकारला विचारायचंय की महागाई फक्त शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्यावरच होती, तर मग मला त्यांना विचारायचंय अदानीच्या एका सिमेंटच्या पोत्याचा भाव 200 रुपये होता 2014ला. आता अदानी 450 रुपयाला सिमेंटचं एक पोतं विकतंय. त्याला का म्हणत नाहो अदानी मामा 450 विकू नको, महागाई वाढती. तू सुद्धा किती नाही म्हणतेत का त्याला 200 नाही. अंबानीच्या स्टीलचा भाव 30,000 रुपये टन होता 2014ला. आता किती गेलाय? 63,000 ते 70,000 रुपयाच्या घरात. त्याला म्हणतेत का अंबानी मामा 30,000 नाही, महागाई वाढती. कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली का? मग त्याच्या वस्तूचे भाव कमी केले तर फरक पडला नसता. पण जी शेतकरी आत्महत्या करते त्याच्या वस्तूचे भाव मात्र दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी पाडले जाते. आणि म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही भावानो, पण जी नांगरण्याचा भाव 2014ला 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकरच्या घरात आहे. जी DAPचं पोतं तुम्हाला 2014ला 450 रुपयाला भेटायचं, आज 1600 रुपयाला पोतं भेटतंय. मला
प्रश्न विचारायचा आहे. उत्पन्न दुप्पट झालं नाही, उत्पन्न तेवढंच राहिलं. 2014ला होतं 4,500 रुपये भावा, 4,500 आहे, पण उत्पादन खर्च दुप्पट. मग मी हा प्रश्न संसदेत मांडायचा का नाही? ह्या तुमच्या पट्ट्या खासदारानं त्याच्या तोंडावर सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारं धोरण सरकार राबवतंय, ही धोरण बदला.